मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं का? सामान्य नागरिकांना काय वाटते? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या काळात एकत्र यावं का? यावर आपण सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय वाटतंय तुम्हाला? येत्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवंय का? 101% उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आले पाहिजेत. तेच नाही, आमच्या बारामतीचे शरद पवार साहेब हे पण एकत्र आले पाहिजेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं का वाटतंय तुम्हाला? अहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी ते घडवू शकतात एकत्र येऊन. वेगवेगळे भाऊ राहिले ते काय करू शकतात का? आता एका घरामध्ये 2 भाऊ असतील आणि ते वेगवेगळे राहिले तर ते संसार थाटू शकतात का? भावाच्या भांडणात आई बापांना कोण सांभाळणार? तसंच उद्धव साहेब राज साहेब यांनी एकत्र आलं पाहिजे तर आपल्या महाराष्ट्राचं कल्याण होईल. त्याच्याबरोबर बारामतीचे शरद पवार साहेब आहेत ते पण एकत्र आले पाहिजेत एकत्र. महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहतोच आहे, येत्या काही काळात बदलत चाललेलं आहे. त्या अनुषंगाने वाटतंय का एकत्र यावं? हो, त्याच्यानुसारच वाटतं एकत्र यावं. तसंच मराठी मुद्द्यावरून देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका सारखी राहिलेली आहे, त्यावरून देखील एकत्र यावं असं वाटतं. हो, सारखी राहिली पाहिजे, त्यामुळे पण एकत्र आले पाहिजेत. आपण आणखी देखील इथे लोक आहेत त्यांच्याकडून जाणून काय वाटतं आपल्याला? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं का? मॅडम साहेब, उद्धव ठाकरे आणि राज साहेबांनी एकत्र आलं तर मला वाटतं महाराष्ट्राचं काहीतरी कल्याण होईल. पहिली गोष्ट म्हणजे इथं बेकारी भरपूर चाललेली आहे, मराठी लोकांना नोकरी नाही आहे आणि आतापर्यंत ज्या लोकांना नोकरी भेटली त्या लोकांचे अजून काही लोक पगार देत नाही आहेत. ते बाहेरून लोक आलेले, ते मराठी लोक एवढे MBA वगैरे केले लोकांचे ते ऑफिसर बनतात, ऑलरेडी ते शिकलेलेही नसतात. अशी बराचसा फ्रॉड झालेला आहे की काही लोकांना अजून 1-1 महिना 2-2 महिने यूज करतात आणि पगार देत नाहीत. अशा कंपनीत आणि त्यालाच हे बळी पडणारे ते बाहेरून आलेले लोक आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि मराठी माणसाचा आणि मराठी तरुणांचा विकास व्हायचा असेल तर आज काळाची गरज आहे. या दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यांचा सम्यक विचार असला पाहिजे. विकास हा महाराष्ट्राचा झाला पाहिजे, हा उद्देशाने ते एकत्र येतील तर मला वाटतं काहीतरी पुढची दिशा मिळेल. नमस्कार. आणखी देखील इथे लोक आहेत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं सामान्य नागरिकांना काय वाटतं याबद्दल की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवंय का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवंय का? काय वाटतंय आपल्याला? आता तो त्यांचा प्रश्न आहे, आपला प्रश्न असून आपल्या जनतेला कोणी विचारतं का? कोणीच नाही विचारत. आम्ही मतं दिली तरी काय फायदा होतो का? नाही होत त्याचा फायदा. मग उपयोग काय? आमच्या मताला काही किंमत राहिलेलीच नाही आहे असं आता वाटायला लागलं. आपलं काय म्हणणं आहे यावर? तेच त्या बोलल्या तेच, पण जनतेला मतच नाही आहे, बोलून काय फायदाच नाही ना. त्या दोघांनी एकत्र आलं तर चांगलं आहे, पण ते समजूनच घेत नाहीत ती लोक. एकत्र यायला हवंय असं वाटतंय. इथे जे आपण लोकांशी संवाद साधतोय त्यांच्या म्हणण्यानुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं वाटतंय यांना. पण विचारूयात, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का? काय वाटतंय आपल्याला? म्हणजे मराठी नाही आता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवंय का? काय वाटतंय आपल्याला? कोणी? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या काळामध्ये एकत्र यायला हवंय का दोन्ही भावांनी? हो, नक्कीच यायला हवं. कशासाठी? मराठी माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी? मराठी माणसांसाठीच. मराठी माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला काय वाटतं? यायला हवं एकत्र? यायला आलं तर आमचं बरं केलं तर यायला हवं, नाही तर काय येऊन उपयोग आहे? मराठी माणसांसाठी केलं तर चांगलंच आहे ना आपल्याला गरिबांना. मग यायलाच हवं दोघांनी. राज ठाकरे जरा असं बरं वाटतंय आम्हाला. उद्धव ठाकरे खूपच बरं वाटतं, म्हणजे आपल्या बाजूने भांडतोय म्हणून बरं वाटतंय. कळलं ना? आमच्या मराठीसाठी आहे तो चांगला, तो आला पाहिजे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. आपण इथे आणखी देखील काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलं. ताई, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का? काय वाटतंय? काय वाटतंय आपल्याला? काही इथे जे मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेणार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का? काय वाटतंय आपल्याला येत्या काळात? काही महिलांशी देखील संवाद साधलेला होता, त्यांच्या म्हणण्यानुसार देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवंय असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यावं? मला बोलता येत नाही म्हणून तर काय सांगायचं. जे मनातल्या भावना असेल त्या व्यक्त करायच्या फक्त. जिम बॅग नाही कशाबद्दल? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या काळात राजकारणामध्ये युती करावी का? एकत्र यावं का दोन्ही भावांनी? काय वाटतं याबद्दल? आले तर दोन्ही बरं यायचे. भाऊ एकत्र झाला तर सध्या वाढतो ना. महाराष्ट्राचे प्रश्न आणखी मार्गी लागतील असं वाटतंय का ते एकत्र आल्यानंतर?
दोन्ही एकत्र झालं तर बरं होणार. दोन्ही भाऊ पिलं तर दोघं तर पार्टी एकच होणार ना ती. परंतु महाराष्ट्रासाठी ही चांगली बाब आहे का ते जर एकत्र आले तर चांगलंच होणार ते महाराष्ट्राचं. दोघं मिळलं तर एकत्र पक्ष होणार ना दोघांचा, आणि दुसरा कोण येणार नाही जास्त. दोघं हो चांगलं आहे. भाऊ मिळत एकत्र झाले तर चांगलं. वेगळा वेगळा बोलायला नाही पाहिजे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच येत्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष यांनी दोघांनी पण एकत्र यावं असं बऱ्याच लोकांचं इथल्या म्हणणं आहे. आपण यांच्याशी बातचीत केलेली आहे. काही महिला देखील होत्या, त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की इथे आणखी काही आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी. काय वाटते, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं? हो यावं वाटतं ना. यामुळे हे दोघं जर एकत्र आले, दोन्ही भावं, तर काय वाटतं यामुळे काय येत्या महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे त्याच्यामध्ये काय बदल होते? बदल होणारच ना, थोडा फरक पडणारच राजकारणामध्ये. हे एकत्र येत नाही तोपर्यंत काही घडू शकत नाही यांच्याकडे, असं आहे. आणखी लोकांचे प्रश्न मार्गी लागतील? हो, मार्गे 100% लागणार. आणखी लोकांचे प्रश्न मार्गी लागतील असं देखील इथे म्हटलं जात आहे. जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर इथे जे आपण लोकांशी संवाद साधलेला आहे त्यांचं हेच म्हणणं आहे की मराठी माणसांसाठी दोघंही हे करत आहेत. आणि त्याच अनुषंगाने आपण विचारणार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का येत्या काळामध्ये दोघांनी भावांनी? काय वाटतंय? हो आले आले पाहिजे. मी यांची मिसेस आहे. आले पाहिजे. सगळे ते एकत्र आले तर लोक सारे लोकांच्या हेल्पसाठी आले पाहिजे. सगळं कुटुंब सगळं एक संगतीनं आल्या तर सगळं होतंय. वेगळं वेगळं राहिलं का होतं का? एकत्र आलं सगळं होतंय. माझी इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी करावे. सरकारसाठी आपल्या पब्लिकसाठी यांच्या कुटुंबासाठी पब्लिकसाठी काहीतरी करावा, हे माझं म्हणणं आहे. थँक्यू. आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. या सर्व लोकांचं हेच म्हणणं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी देखील येत्या काळामध्ये एकत्र यायला हवं, अशा लोकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रितेशसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.